हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे प्रतास नवीन गाडी घेऊन आहे जी असणार आहे TVSचं मॉडेल आहे, इलेक्ट्रिक येते. मित्रांनो, TVSचा हा तुम्हाला शोरूम इथं असणार आहे आपला काटाई नाक्याच्या ठिकाणी. बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल आणि याच्या बाजूला तुम्हाला सर्व्हिस विथ तुम्हाला पार्ट्स पण भेटून जातील. शोरूमच्या इथं शोरूम आहे. दुसऱ्या त्या बाजूच्या साईडला राईटला तुम्हाला सर्व्हिस सेंटर दिलेले असणार आहे. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आला आहे. ही आहे आपली TVSची ऑर्बिटर. नवीन मॉडेल आहे, कारण की iQube नंतर आता ही दुसरी मॉडेल आता इथं नवीन लॉन्च झालेली होती, जी आता या शोरूममध्ये आहे सध्या. काटाई गावाच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. काटाई नगरच्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली असणार आहे. शोरूमचा ॲड्रेस पण असेल आणि विथ तुम्हाला नंबर पण दिलेला असणार आहे. तर कोणाला जर गाडी इन्क्वायरी करायची असेल तुम्ही करू शकता. इलेक्ट्रिकमध्ये कोणती पण तुम्हाला गाडी बघायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. इथं तुम्हाला शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या बाईक स्कूटर पण अवेलेबल आहेत. नंतर मग मेन म्हणजे हा डीलरशिप आहे. ठीक आहे. पहिल्यांदी गाडीबद्दल तुम्हाला माहिती देऊन टाकतो. गाडीमध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे, म्हणजे तुमची रेंज किती आहे, नंतर मग सेटिंग हाईट किती आहे, कलर कोणते भेटतील तुम्हाला यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आज मी रेवून म्हणता तुम्ही शेवटपर्यंत बनवता. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघू शकता तुम्हाला या टाईपचं तुम्हाला डिअर म्हणजे हेडलाईट तुम्हाला असणार LED दिली असणार आहे. सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिली आहे साईडला. हा वायझर आहे तुम्हाला, हा पूर्णपणे ट्रान्सपरंट असणार आहे. मग तुम्हाला जर आफ्टर मार्केट कोणता लावून घेत असेल दुसरावाला ब्लॅकमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्यामध्ये तुम्ही तो लावू शकता. फक्त हा जो आहे आपले मिरर तुमचे हे एक्सेसरीच्या पाठवून तुम्हाला भेटत नव्हते मिरर या ठिकाणी. आणि मेन म्हणजे बघू शकतात की गाडीला फक्त साईड स्टँड आहे. गाडीला सेंटर स्टँड बिलकुल नाही गाडीमध्ये. साईड स्टँड इंजिन तुमचं हा असणार आहे कट ऑफ. ठीक आहे. आणि याची बॅटरी पण तुम्हाला चांगली भेटणार आहे. याची रेंज जी आहे या गाडीमध्ये तुम्हाला 158 किलोमीटरपर्यंत दिलेली आहे गाडीची रेंज. पण ती तुमच्या चालवण्यावरती असणार आहे की तुम्हाला कशी तुम्ही तशीच असं किती किलोमीटर तुम्ही येऊ शकता गाडीला घेऊन, ते बेन आहे. ठीक आहे. डिझाईन बघू शकतात की गाडीमध्ये डिझाईन पूर्णपणे वेगळी आहे. TVS iQubeची पण डिझाईन वेगळी होती आणि आत्ताची ही जी मॉडेल आहे ऑर्बिटर ही पण तुम्हाला पूर्णपणे चेंज असणार आहे. मेन म्हणजे बघू शकतात तुम्हाला याच्यामध्ये ना भरपूर तुम्हाला मोठा स्पेस भेटू शकतो. सीटच्या आतमध्ये मला तसं जास्त 32 ते 34 लिटरपर्यंत तरी तुमचा हा स्पेस आरामशीर तुम्हाला दिला याच्यामध्ये सीटच्या आतमध्ये. बोट पेस पण तुम्हाला 34 लिटरपर्यंत मस्त आहे. म्हणजे एक बॅग ठेवू शकतो आपण याच्यामध्ये, सगळं गिम्बल आपण सगळं ठेवू शकतो. एवढी मोठी तुम्हाला स्पेस दिलेली आहे याच्यामध्ये. लॅपटॉप बॅग पिक जो पण असणार आहे तुम्हाला तो ठेवू शकतात, किंवा आपलं एक थोडं सॅकसारखं जो पण बॅग असेल ती पण तुम्ही इथं ठेवू शकतात. हे बघा मित्रांनो, बॉक्सच्या आत पण तुम्हाला चार्जर दिलेलं असणार आहे. हे पण तुम्हाला चांगलं दिलेलं आहे चार्जर. ठीक आहे. हा जो चार्जर तुम्हाला दिलेला असणार आहे 650 किलोवॉटचा. म्हणजे तुम्हाला याची जी चार्जिंग आहे तुमची चांगली पण होऊन जाईल. घराच्या आतमध्ये तुम्हाला मस्त की तुम्ही घेऊ शकता. पण एक बरोबर प्रॉब्लेम हा आहे की iQubeमध्ये आपण याची जी बॅटरी असणार आहे iQubeमध्ये तिची पण बॅटरी आपण काढू शकतो. याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये आपण बॅटरी काढू शकत नाही. ही इनबिल्ड आहे, हे आपण काढू शकत नाही. म्हणजे घरी जाऊन त्याला चार्जिंग आपण तसं करू शकत नाही गाडीला तसं. स्टोरेज पण तुम्हाला चांगला दिलेला याच्यामध्ये, मोठा आहे, मस्त आहे. ठीक आहे. मेन म्हणजे तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये तुम्हाला हा LCDमध्ये तुम्हाला हा दिलेला असणार आहे याचा डिस्प्ले. तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा सर्व असणार तुम्हाला योगदान. आणि हा जो क्लस्टर तुम्हाला दिलेला आहे तो थोडं मला 5.5 इंचमध्ये तुम्हाला LCD तुम्हाला हा क्लस्टर दिलेला असणार आहे. नॅव्हिगेशन असणार आहे, टर्न बाय टर्न, साईड इंडिकेटर असणार आहे, नंतर हेडलाईटचं कंट्रोल आहे, साईड स्टँड अलार्म दिली असणार आहे. हे TVSचा लोगो आहे. इंजिन लाईट आहे. इथं तुम्हाला क्रूज कंट्रोल पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. बघा फीचर क्रूज कंट्रोल तुम्हाला फीचरमध्ये दिलेलं असणार आहे. हेडलाईटची आहे तुम्हाला अप्पर डिपर असणार दिलेलं, 5 लाईट दिली असणार आहे, टर्न इंडिकेटर लाईट आहे, हॉर्न आहे. आणि इकडे तुमचं असणार आहे हे आपलं याचं ऑन करण्यासाठी. ठीक आहे, गाडीला स्टार्ट करण्यासाठी. आणि हे पार्किंगचं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोड पण दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 मोड भेटतील, इको आणि सिटीमध्ये. ठीक आहे. एवढे तुम्हाला 2 मोड भेटतील याच्यामध्ये. आणि हे बघा आपलं हे जे असणार आहे तुमचं हा पण पार्ट हा तुम्हाला पूर्णपणे असणार फायबरमध्ये, पूर्ण बॉडी ही फायबरमध्ये दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे. बटन इथं दिलेलं असेल, आपण इथं इथं सेट करू शकतो यामध्ये. हे बघा ओडोमीटर किती किलोमीटर ते, ट्रिप A, ट्रिप B किती किलोमीटर झाले ते. नंतर मग आपण जेव्हा फुल ही करू बॅटरी चार्ज तुम्हाला हे 158 किलोमीटरपर्यंत तरी ही जाईल. अंदाजे ती कंपनीकडून तर ती भेटते आहे, पण तुमच्यावरती अवलंबून असणार की तुम्ही किती किलोमीटरपर्यंत तिला घेऊन जाऊ शकता. नॉर्मलीच्या रेंजमध्ये तर तुम्ही तिला हे केलं म्हणजे स्पीडमध्ये तिला हे केलं राईड केली तर तुम्हाला तो चांगला रेंज भेटेल. आणि तो तुम्ही जर एकदमच म्हणतात ना स्पीडने तुम्ही जर गाडी चालवायला प्रयत्न केला तर तुमचा तो कंजेशन असं कमी होऊन जाईल त्यामध्ये. तर तुमचं किलोमीटर जे असणार तर ते कमी होऊन जाईल त्यामध्ये. ठीक आहे. बॅटरीची लेवल किती आहे ते पण दिसते इकडे चाईडला. तुम्हाला थांबा पण बंद करून दाखवतो, चालू करतो. याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस रिमाइंडर सर्व दिले असणार आहे. इको इंडिकेटर पण दिलेलं असतं याच्यामध्ये.
हेल्ड होल्ड पण दिलेलं असणार आहे, ब्लूटूथ असणार आहे, नॅव्हिगेशन असणार आहे, टर्न बाय टर्न, इनकमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट सर्व दिलेलं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे, हे सगळं तुम्हाला भेटून जाईल गाडीच्या आतमध्ये. टर्न बाय टर्न तुम्हाला नेव्हिगेशन दिलेलं असणार आहे, सर्व असणार त्यामध्ये. बॅटरीचे लेवल बिवल सगळं दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे, आता मी तुम्हाला मेन म्हणजे पुढचं दाखवतो गाडीचं. पुढे इकडे तुमची गाडीची डिझाईन होऊ शकतात. हे बघा, हेडलाईट पण तुमचा बघा पूर्णपणे हा असणार आहे LED मध्ये दिलेलं असणार इकडच्या साईडला. ठीक आहे, आणि याची जी पण बॉडी फ्रंटची तुमची ही अशी दिलेली असणार आहे. ठीक आहे, मध्ये ब्लॅक आहे, मध्ये बाय साईडला तुम्हाला हा सिल्वर कलरमध्ये. तुम्हाला कलर पण सांगून देईल कोणते कोणते कोणत्या कलरमध्ये तुम्हाला गाडी वाढवू शकते. ठीक आहे, इथं तुम्हाला नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. ऑर्बिटरचं तुमचं ब्रँडिंग इथं दिलेली असणार आहे. याची डी पण DRL आहे तुमची, ही इथं दिलेली असणार आहे. या ठिकाणी LED मध्ये तुम्हाला DRL दिली असेल इथं, आणि ऑर्बिटचं तुम्हाला इथं लोगो दिलेलं असणार आहे. पुढचे सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे, टेलिस्कोपमध्ये दिले असतील. दोघं झालं तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर, आणि 90 80 14 इंच तुमचे दिले असणार आहे हे ऑल व्हील्स. ठीक आहे, दोघे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेले असतील इकडच्या साईडला. आणि हे जे पण आहे आपलं बडगड तुम्हाला पूर्णपणे असणार फायबरमध्ये. सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेलं असणार आहे इकडच्या साईडला, आणि हे जे असणार आहे आपलं बडगा तुम्हाला पूर्णपणे फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. पूर्णपणे पॅकिंग ही पण होऊ शकता तुम्ही. ठीक आहे, साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला दाखवतो. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकतात की तुम्हाला डिझाईन तुमची अशी दिलेली असणार आहे गाडीची. बॉक्सी टाईपमध्ये तुम्हाला ही दिली असणार, बॉक्सी टाईपमध्ये थोडीशी, कारण की इथला हा जो पार्ट आहे तुमचा हा एवढा दिलेला असणार आहे. ठीक आहे, आणि इथं बघा तुम्हाला इथं जो आहे स्टोरेज तुम्हाला हा 230 mm पर्यंत तरी दिली असणार आहे. याच्यामध्ये आपण एक सिलेंडर पण ठेवू शकतो किंवा आपली बॅग पण ठेवू शकतो. यामध्ये एवढा मोठा स्पेस आहे. आणि हुक तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे या ठिकाणी. हुक इथं दिलेलं असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, चावी तुमची इथं पण लावू शकतो. आणि इथं तुम्हाला दिले असणार हे चार्ज करण्यासाठी, गाडीला चार्ज करण्यासाठी या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला स्टोरेज दिलेलं असणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी. 2 तरी पण मोबाईल ठेवू शकतो त्याच्यामध्ये आता. ठीक आहे, इथं तुम्हाला इथं होता हा एकच हुक भेटेल, इथं हुक भेटतं. आणि तुमचा हा पूर्ण प्लेन पार्ट इकडे साईडला. आणि ही इथं बघू शकता तुम्हाला ऑर्बिटचं तुमचा पण लोगो आहे, त्या लोगोच्या सुद्धा तुम्हाला इथं ग्राफिक दिलेलं असणार आहे. हे आहे आपलं रिअर फुटरेस इकडे साईडला दिलेलं असणार आहे. ऑर्बिटरचं तुम्हाला ब्रँडिंग दिलेलं असणार आहे. ग्रॅब हँडल तुमचं असणार आहे बॉडी कलरमध्ये, म्हणजे ब्लॅक कलरमध्ये दिलं असणार आहे. पण हे थोडंसं असणार तुमचं मॅटमध्ये दिलेलं असणार आहे. टेडलाईट पण तुमची पूर्णपणे असणार आहे, ही LED मध्ये दिलेली असणार आहे. TVSचा लोगो आहे, रिफ्लेक्टर आहे, खाली तुम्हाला नंबर प्लेटचा जागा दिसणार आहे. आणि ही जे असणार पाठीमध्ये टायर पण तुम्हाला सेममध्ये दिले असणार आहे. 90 80 14 इंची तुम्हाला दिले असणार आहे हा ऑल व्हील्स. ठीक आहे, ऑल व्हील्स म्हणजे ते मोटर दिलेली असतं माझ्या वाटतेमध्ये. सस्पेन्शन पण तुमची असेच दिलेले गाडीचे. पाठीमध्ये सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे ड्युअल शॉकअपचं दिलेलं असणार आहे. आणि पाठीमध्ये तुम्हाला पुढे तुम्हाला ड्रम असणार आहे, आणि पाठीमध्ये तुम्हाला CBS मध्ये दिले असणार आहे ऑल व्हील्स. पण पाठीमध्ये तुम्हाला 90 12 इंची तुम्हाला दिले असणार आहे हे आपलं व्हील्स. दोघेही तुम्हाला टायर असणार ट्यूबलेसमध्येच दिलेले असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे गाडीमध्ये तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला 3 वर्षाची तुम्हाला वॉरंटी आहे. आणि 50,000 किलोमीटर पण तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे, OTA अपडेट तुम्हाला दिली असणार आहे. क्लस्टरमध्ये तुम्हाला स्क्रीन टाईप तुम्हाला दिली असणार आहे, टाईप ब्लू दिली असणार आहे. गाडीमध्ये तुम्हाला 0 to 40 तो पण ॲक्सेलरेशन 2 तुम्हाला दिली असणार आहे. तुमचा हा दिलेला असणार आहे 6.8 सेकंदापर्यंत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला 150 किलोवॅटचं तुम्हाला हे पण भेटतं, पॉली लोड भेटतं तुम्हाला. पॉवर टॉप स्पीडची जी पॉवर हे आहे तुम्हाला 68 km/h भेटणार आहे टॉप स्पीड गाडीमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉवर जी भेटते, बॅटरीची कॅपॅसिटी जी असणार आहे ती तुमची असणार आहे 3.1 kW दिलेली असणार आहे. आणि 4 तासापर्यंत तुमची बॅटरी तुमची फुल होऊन जाते जी आहे तुमची. ठीक आहे, गाडीची. आणि 112 kg तुमचा हा कव्हर दिलेला असणार गाडीचा. आणि इथं बघा, इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार. इथं गिचायला हा पार्ट इथला ग्राफिक विफिक्स तुम्हाला एक समज दिसलेली असणार आहे. आणि सीटची ती पण हाईट आहे तुमची ती मोठी दिलेली यामध्ये. म्हणजे तुम्हाला डायमेन्शन सांगतो गाडीचं किती असणार आहे. लेंथ असणार आहे तुम्हाला 1850 mm पर्यंत, वेट असणार आहे 737 mm पर्यंत, 34 mm पर्यंत. वेट आपला हाईट दिलेली असणार आहे 1294 mm पर्यंत. आणि याची तुम्हाला ग्राउंड क्लिअर असणार आहे 169 mm पर्यंत. सेटिंग हाईट आहे तुम्हाला 845 mm पर्यंत. आणि याचं जे असणार आहे सेटिंग हाईट ती तुमची 763 mm पर्यंत दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये जी पण तुम्हाला हे असणार आहे सबसिडी ती तुम्हाला भेटू शकते. आणि तुम्हाला याची प्राईस पण जी असणार आहे ती तुमची वेगळी असणार आहे. ऑन रोड वेगळी असेल आणि शोरूम वेगळी असणार आहे. आणि मेन म्हणजे बघू शकता की सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला प्राईस जी असणार तुमची अपडाऊन होऊन जाईल. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. या स्कूटरची तुम्हाला प्राईस असणार आहे डोंबिवलीमध्ये तुम्हाला 1,08,000 पर्यंत असणार आहे. तुम्हाला सांगून दिलं 1,08,000, कारण की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस वेगवेगळी असणार आहे.
आणि मेन म्हणजे तुम्हाला जर बॅटरीचा काही इश्यू झाला तर तुम्हाला त्या 3 वर्षाच्या याच्यामध्ये तुम्हाला ती रिप्लेसमेंट होऊन जाईल बॅटरीची. आणि एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हेल्मेट भेटेल फक्त आणि पार्किंग कवर भेटेल. आणि रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला सर्व असणार आहे, आपलं INDचे तुम्हाला नंबर भेटेल असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सर्व जी पण पासिंग असणार आहे याची रजिस्ट्रेशनची ती सगळी ती इन्क्लूड असणार आहे त्या गाडीच्या प्राईजमध्येच. डाऊन पेमेंट तुम्हाला जर गाडी जर परचेस करायची असेल स्कूटर, तुम्हाला डाऊन पेमेंट असणार आहे 15,000पर्यंत. आणि तुमचा जो पण मंथली जो EMI असणार आहे तो तुमचा असणार आहे 3,500पर्यंत जाईल. हां, आणि जर तुम्हाला सेंटर स्टँड तुम्हाला लावून घ्यायचं असेल तर तुम्ही ते परचेस करू शकतात. या बघा, या गाडीमध्ये तुम्हाला सेंटर स्टँड तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे परचेस केलेलं कस्टमरने. साईड स्टँड तर भेटतंच जशी गाडी असते त्याची, पण तुम्हाला सेंटर स्टँड पण लावून भेटेल. आणि हे मिरर तुमची इथं फिटिंग करून भेटेल तुम्हाला. तर मी या गाडीची कलर सांगतो तो किती असणार आहे. टोटल तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. एक असणार आहे आपला निओन सनबस्ट असणार आहे. दुसरी असणार तर म्हणजे ब्लू कलर, ग्रे कलर, नंतर मग मार्टियन कॉपर कलर, एक असणार आहे कॉस्मिक टायटेनियम, आणि एक असणार आहे स्टेलर सिल्वर कलर. तुम्हाला एवढ्या कलरमध्ये गाडी ही अवेलेबल असणार आहे. 6 कलर टोटल तुम्हाला गाडीमध्ये. चला मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्ता मी हा व्हिडिओच थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. काटे नाकाच्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल आणि विथ नंबर पण असणार आहे. तर तुम्हाला कळालं तर आपली इलेक्ट्रिकमध्ये कोणती गाडी परचेस करायची असेल तुम्ही इथे येऊ शकतात. सर्व प्रकारच्या गाड्या इथे अवेलेबल आहेत. बाईक पण आहे आणि स्कूटर पण तुम्हाला असणार आहे. TVSची iQube पण भेटेल तुम्हाला. दोघंही म्हणून तुम्हाला अवेलेबल असणार आहे. किंवा स्कूटी आहे, स्कूटर आहे, सर्व प्रकारच्या तुम्हाला गाड्या इथे अवेलेबल आहेत. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नवीन असतात ते सबस्क्राईब विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहतो तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवर पुढच्या वेळेस भेटूया.